मार्च 2026 हा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी मिश्र स्वरूपाचा पण अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात तुमच्या राशीमध्ये अनेक ग्रहांची हालचाल होत असल्याने जीवनाच्या विविध क्षेत्रांत मोठे बदल पाहायला मिळतील. येथे मार्च 2026 साठी सविस्तर राशी भविष्य दिले आहे. 1. करिअर आणि व्यवसाय. करिअर आणि बिझनेस. प्रगती आणि संधी. नोकरीमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. तुमच्या बुद्धिमत्तेची आणि सादरीकरणाची छाप पडेल, ज्यामुळे वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यश येईल. सतर्कता. कामाच्या ठिकाणी काही लोकांशी मतभेद किंवा वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. व्यवसायात प्रगतीसाठी बारकाव्यांवर लक्ष देणे गरजेचे आहे. परदेश योग. जे लोक परदेशी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना या महिन्यात चांगली बातमी मिळू शकते. 2. आर्थिक स्थिती. फायनान्स. धनलाभ. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत. महिनाअखेर आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. खर्च. महिन्याच्या सुरुवातीला काही अनावश्यक खर्च वाढू शकतात. मात्र उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्याने आर्थिक ओढाताण होणार नाही. 3. प्रेम आणि वैवाहिक जीवन. लव्ह आणि मॅरेज. प्रेम संबंध. प्रेमी युगुलांसाठी हा काळ उत्तम आहे. तुमच्या नात्यात स्पष्टता येईल आणि एकमेकांवरील विश्वास वाढेल. कौटुंबिक वैवाहिक आयुष्यात मात्र काहीसे तणावाचे वातावरण असू शकते. जोडीदारासोबत संवाद साधताना संयम ठेवा. लहान गोष्टींवरून वाद घालणे टाळा. 4. आरोग्य. हेल्थ. सावधगिरी. शनीच्या 7.5चा शेवटचा टप्पा सुरू असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः हाडे किंवा सांधेदुखीचे त्रास जाणवू शकतात. मानसिक आरोग्य. अतिविचार किंवा कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल. योगासने आणि आहारावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. 5. विद्यार्थी एज्युकेशन. विद्यार्थ्यांसाठी हा महिना सातत्य आणि चिकाटीचा आहे. अभ्यासातील एकाग्रता वाढेल. नवीन प्रोजेक्ट्स किंवा संशोधनासाठी काळ पोषक आहे. महत्त्वाचे उपाय. रेमेडीज. हनुमान चालीसा. दर शनिवारी हनुमान चालीसा पठण केल्याने 7.5चा प्रभाव कमी होईल. शनिदेव. शनिवारी शनी मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. दान. गरजू व्यक्तींना किंवा मजुरांना अन्नदान केल्याने मानसिक शांतता लाभेल. टीप. या महिन्यात सूर्य आणि राहूची युती तुमच्याच राशीत होणार असल्याने महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या.